जैन मुनी तरुण सागर यांच्यावरती आलेल्या आक्षेपार्ह ट्विटमुळे टीकेचा धनी ठरलेल्या विशाल ददलानीने अखेर शरणागती पत्करलेली आहे। त्याने चंडीगडमध्ये जाऊन सर्वांदेखत जैन मुनी तरुण सागर यांची माफी मागितली। तसंच तरुण सागर यांनीही विशाल ददलानीला माफ केल्याचं जाहीर केलं। 26 ऑगस्टला तरुण सागर यांनी हरियाणा विधानसभेमध्ये भाषण केलं होतं। त्या भाषणावरती विशाल ददलानीने असभ्य आणि आक्षेपार्ह ट्विट केलं। या ट्विटमुळे ददलानींवरती चहूबाजूने टीकेची झोड उठली। या वादानंतर ददलानीने राजकारणाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला। तसंच या प्रकरणी ददलानीवरती खटलाही दाखल करण्यात आलाय। मात्र माफी प्रकरणानंतर या प्रकरणावरती पडदा पडला आहे। गेल्या 92 वर्षांपासून स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्याची भारतीय संसदेची परंपरा अखेर इतिहास जमा झाली आहे। कारण रेल्वे अर्थसंकल्पाला सर्वसाधारण अर्थसंकल्पात विलीन करून घेण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवलाय। त्यामुळे येत्या आर्थिक वर्षापासून फक्त सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला जाईल आणि त्याच अर्थसंकल्पात रेल्वेसाठी आर्थिक तरतूद असेल। विषयों को मद्देनजर रखते हुए निर्णय किया कि इस आने वाले वर्ष से रेल बजट और जनरल बजट अमैलगमेट होंगे। राजधानी दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानाचं नाव बदलण्यात आलेलं आहे। मोदींच्या निवासस्थानाचं नाव 7 रेसकोर्स रोड ऐवजी 7 लोककल्याण मार्ग असं नामकरण करण्यात आलंय। भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी एनडीएमसी अर्थातच नवी दिल्ली महानगरपालिकेकडे नाव बदलण्याचा प्रस्ताव ठेवला होता। त्याला एनडीएमसीने मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे पंतप्रधानांचं निवासस्थान आता 7 RCR ऐवजी 7 लोककल्याण मार्ग म्हणून ओळखलं जाईल। कानपूरच्या मैदानावरती आज भारतीय संघ पहिल्या क्रिकेट कारकिर्दीचा ऐतिहासिक सामना रचणार आहे। आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा ऐतिहासिक सामना खेळणार आहे। या सामन्यापूर्वी 12 कसोटी कर्णधारांचा सत्कार केला जाणार आहे। हा ऐतिहासिक सामना जिंकण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज झालाय। भारतीय संघाची भिस्त मुख्यत्वे फिरकेपटूंवरती अवलंबून असेल। या सामन्याने भारतातील क्रिकेट मोसमाला सुरुवात होणार आहे। CK नायडू यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 1932 साली पहिली कसोटी खेळली होती आणि ही यंदाची 500वी कसोटी आहे।